तास। रत्नागिरी येथील कैलासवासीय छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे। सुरेश शेठ याचा सन्मान विपिन बंदरकर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। भाऊसाहेब साहेब यांनी त्यांचा सन्मान करावा। त्यानंतर सुभाष पटवर्धन यांना मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी पुढे यावं। देसाई याचा सत्कार करावा। पार्थ चुणेकर, ॲडव्होकेट श्रेयस शिंदे याचाही सत्कार मोडकर साहेब सामंत आपल्याला विनंती आहे आपण हर्षद कांबळे यांचा सत्कार करावा। सन्माननीय किरण सामंत साहेब यांना मी विनंती करतो ते व्हावा। 22 वर्षाखालील खेळाडू आहे राज विटकर। त्यानंतर उदयोन्मुख खेळाडू 12 कैलासवासीय छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीला 25 वर्ष पूर्ण झाली असल्यानं रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी 25 वर्षात घडलेल्या काही क्रिकेटपटूंचा आमदार किरण सामंत आणि इतरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नमस्कार। छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या 25व्या वर्धापन दिनाकरता उपस्थित उर्मिलाताई घोसाळकर तसंच या अकॅडमीचे सर्व देसाई साहेब, दीपक देसाई तसंच गजेंद्र पात्रे अध्यक्ष, त्याचप्रमाणे विपिन बंदरकर, सर्व क्रिकेट असोसिएशनचे माझे सदस्य, काका पटवर्धन, शिल्पाताई सुर्वे, इंदुलकर साहेब, खरोखरच या छोटू देसाई अकॅडमीचा रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मोठा वाटा आहे। या अकॅडमीने रत्नागिरी जिल्ह्याकरता बरेच खेळाडू दिले। त्याप्रमाणे मुद्दाम सांगावंसारखं वाटतं की ह्या अकॅडमीला आमदार म्हणून किंवा रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून ही माझ्याकडून मदत लागेल ती मदत मी ह्या अकॅडमीला देईन। मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं शिवाजी स्टेडियम जे आहे हे क्रिकेट करता आरक्षित केलं गेलं आहे आणि ह्या आरक्षणामुळे आपण ह्या स्टेडियमची विकेट गेली 1.5 वर्ष बनवतोय। अजून 5 ते 6 महिन्यामध्ये ही विकेट पूर्ण होईल आणि ही पूर्णत्वास आल्यानंतर या ठिकाणी राज्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातील। त्याच्यामुळे मुलांना देखील आपलं कौशल्य दाखवायचं संधी मिळेल। परंतु या ठिकाणी एक चांगली आणि सुदैवाने चांगली गोष्ट म्हणजे केतन सावंतांनी कोळंबे येथे उभारलेलं स्टेडियम किंवा ग्राउंड, त्यामुळे एकाच वेळी 2-2 मॅचेस ह्या असोसिएशनच्या घेता येतील। त्याच्याकरता लागणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे पूर्ण आहे। त्यामुळे मी पालकांना आणि मुलांना सांगू इच्छितो की भविष्यामध्ये किंवा पुढच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जातील। त्यामुळे मुलांना आपलं टॅलेंट दाखवता येईल आणि लवकरात लवकर रत्नागिरीतला एखादा मुलगा महाराष्ट्रासाठी खेळ किंवा देशासाठी खेळ याची मला पूर्ण खात्री आहे। त्यामुळे मी छोटू देसाई अकॅडमीला मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। आमदार किरण सामंत कमी बोलतात परंतु जनतेची कामे मात्र वेगाने करतात, असे मत दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संपादिका आणि श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष उर्मिला घोसाळकर यांनी व्यक्त केले आणि दीपक देसाईंना शुभेच्छा दिल्या। सुरेश शेठ याचा सन्मान विपिन बंदरकर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। भाऊसाहेब साहेब यांनी त्यांचा सन्मान करावा। त्यानंतर सुभाष पटवर्धन यांना मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी पुढे यावं। देसाई याचा सत्कार करावा।
पार्थ चुणेकर, ॲडव्होकेट श्रेयस शिंदे याचाही सत्कार मोडकर साहेब सामंत आपल्याला विनंती आहे आपण हर्षद कांबळे यांचा सत्कार करावा। सन्माननीय किरण सामंत साहेब यांना मी विनंती करतो ते व्हावा। 22 वर्षाखालील खेळाडू आहेत राज विटकर। त्यानंतर उदयोन्मुख खेळाडू 12 रत्नागिरी सारख्या ठिकाणी क्रिकेट जिवंत ठेवण्याचे काम आपण करीत आहोत। याबद्दल कैलासवासीय छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचे सचिव दीपक देसाई यांनी समाधान व्यक्त केले। जुल्फिकार सरकार मुंबईचा मुंबई रणजी संघाचा मोठा प्लेयर तो 5-5 दिवसांनी मुलांना शिक्षण देतो। एक टॅलेंट आमच्या रत्नागिरी घराण्याचा मागचा हेतू होता आणि हे आम्ही असं करत असतो। सामंत साहेब आम्ही हे जे करतोय याच्यामध्ये आमची भूमिका अगदी सक्षम असतात की क्रिकेट पुढे जावं यासाठी आणि त्याच्यातून डेफिनेटली आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा क्रिकेटला संघाला अंडर 14, 16, 19 ओपन मध्ये जवळ 100हून अधिक प्लेयर दिले आहेत। गेल्या वर्षी सार्थक देशामध्ये प्लेयर आहे तो महाराष्ट्र खेळला। फार वर्षापूर्वी असित चिगोन हा गोव्याकडनं रणजी ट्रॉफी खेळला, मुश्ताकरी खेळला। आदित्य शिंदे अंडर 14, 16 महाराष्ट्र खेळला, नंतर तो मुंबईला अंडर 19 आणि 22 खेळला। हे आमचं एज आहे हा, म्हणूनच आमची अकॅडमी ही सक्षमपणे मुलांवर मेहनत करत असते, त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना राबवत असते। यापुढे देखील आम्ही ते करू। क्रिकेट अकॅडमी सक्षम बनवू। मुलांच्या पालकांच्या काही समस्या असेल ते आपण नंतर मीटिंग मध्ये बोलणारच आहोत। तत्पूर्वी तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाला उद्योजक सुरेश गुंदेजा, बाळू साळवी, गजेंद्र पाथरे, केशवरा इंदुलकर, दीपक राऊत, सुधाकर सावंत, बापिन बंदरकर आणि क्रिकेटप्रेमी रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।